शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा, मी ओवी. शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहो, कुठे आलेलो आपण ओवी? मावशीच्या घरी. आणि इकडे आलेले आहे मी पप्पाजीच्या घरी. आणि आज आम्ही करणार आहे, काय करायचं ओवी आपल्याला माहिती आहे? नाही, आज आम्ही करणार आहे पावभाजी. तर आज आम्ही करणार आहे पावभाजी आणि प्रगतीची पूर्ण रेसिपी प्रगतीची होणार आहे. कारण मला तर मी अजूनपर्यंत केली नाही आहे. याआधी तिने केली होती तर चांगली चालती, पण रावांनी नाही खाल्ली. पण आज राव सुद्धा येणार आहे, तर नक्की तुम्ही तर स्ट्रेट येऊन व्हिडिओ पूर्ण बघा. तिचं इकडे खूपदा चालू होतं की पावभाजी करायची आहे म्हणून आपल्याला, आणि माझं होतं की जेव्हा मी आंब्याच्या रसाला येईन ना तर तेव्हा करशील. तर आज आम्हाला करायची आहे पावभाजी. आणि आज पालेभाज्या चिरून घेतलेल्या आहे. इकडे थोडं कुकरमध्ये प्रगतीने थोडं बटर घेतलं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकून पावभाजी मसाला टाकला आणि त्यानंतर टमाटर टाकले आणि टमाटर थोडी शिजवून घेते. कारण कुकरमध्ये आधी भाजी शिजवून घेते आणि त्यानंतर पुन्हा फोडणी द्यायची आहे. पावभाजीमध्ये पालेभाज्या घेतलेल्या आहे. बीट्स, गाजर, शिमला मिरची, पत्तागोबी, पोटॅटो आहेत आणि फुलगोबी आहे. तर या सगळ्या भाज्या इकडे स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये टाकते आता पत्तागोबी, सोबतच त्यामध्ये फुलगोबीसुद्धा आहे. बीट्स टाकणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, कारण बीट्सने आपल्या भाजीला कलर खूप चांगला येते. तर इकडे बीट्स, गाजर आणि शिमला मिरची आपण नंतर टाकणार आहे. आणि इकडे आता आलू टाकत आहे. शिमला मिरची नंतर काय टाकायचं आहे, कारण शिमला मिरची लवकर शिजून जाते, म्हणून त्यामुळे आपल्याला शिमला मिरची नाही टाकली तरी चालते. कोणी सोबतच टाकली तरीसुद्धा चालून जाते. आणि इकडे आलू टाकल्यानंतर इकडे मी आता मिक्स करून घेत आहे ती. आणि त्यामध्ये ते टाकत आहे आता बटर. खाली पण आधी बटरमध्ये फोडणी देऊन तिने बटर टाकलं वरून. आणि भाजी जास्त गाढी नसते आणि एकदम पातळीसुद्धा नसते, पण थोडी कन्सिस्टन्सी पाहून ती त्यामध्ये टाकत आहे आता पाणी. तर पावभाजी आपण बघतो तर एकदम थिक नसते आणि खूप पातळ पण नसते, म्हणून त्यामुळे आता ती कन्सिस्टन्सी भाजीची पाहून म्हणजे शिजायला पुरेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. तर इकडे आणलेले आहे आता पाव. आणि पाव असे आम्ही डबल सेटचे आहे. तर हे 4 पुड्या आम्ही आणलेले आहेत. तर हे पुढे आम्हाला पुरेसे होतील असं वाटते. तर इकडे आता आमचं कुकर शिजलेलं आहे. कुकरच्या 4-5 शिट्ट्या होऊन झालेल्या आहे. कुकरमधलं छान पालेभाज्या अशा शिजलेल्या आहे. तर इकडे मी आता आलटून घेते आहे ते. आणि खूप तरी 5-10 मिनटं ते आलटत बसली, कारण खूप जास्ती होतं थोडं, तर त्यामुळे आलटायला मला वेळ पण लागला. आणि इकडे आता गंजामध्ये फोडणी द्यायचं आहे. थोडं वरण जास्त आहे आपलं, थोडं पालेभाज्या जास्त होत्या म्हणून गंज आपण थोडा मोठा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आता पूर्ण क्यूबमधला अर्धा तिने बटर क्यूब घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता ती फोडणी देणार आहे. आधी टाकलेले आहे जिरं मोहरी, आपण आधीच टाकली होती, म्हणून आता फक्त तिने कांदे टाकलेले आहे. आणि त्या कांदे थोडेसे लालसर होऊ देत आहे. आणि त्यामध्ये टाकत आहे ती आता शिमला मिरची, कारण आधी आपण शिमला मिरची टाकली नाही, कारण लवकर शिजून जाते, तेवढा वेळ लागत नाही शिमला मिरची शिजायला. शिमला मिरची थोडी नरम पडत होती तेव्हाच तिने टाकलेले आता टोमॅटो आणि अद्रक लसूण सांबारचा पेस्ट केलेला होता, सोबतच ते सुद्धा टाकून घेते आहे. ते आता छान कलसून 5-10 मिनटं तरी शिजवू देत आहे. आणि ते शिजल्यानंतर त्या आणि सांबार मसाला, थोडा गोडा मसाला होता एव्हरेस्टचा, आणि पावभाजी मसाला होता. 2 पॅकेट आणले होते. ते दोन्ही पॅकेट तिने टाकले होते, कारण भाजी जास्त असल्यामुळे पॅकेट मसाला जास्त लागतीलच. आणि सोबतच हळद, तिखट, मीठ टाकून तिने सांबार पण त्यामध्ये टाकून घेतला. इकडे आपला हा पावभाजीचा जो बेस असतात ना, तर हाच बेस जो आहे फोडणी देण्याचा, तर हा जर छान जमला तर खूप भाजी टेस्टी लागते. आणि पावभाजी फोडणी देताना बटरमध्येच तुम्ही फोडणी द्याल ना, तर एकदम हॉटेलची जे टेस्ट असते ना, तर ते जिभेवर अशी रेंगाळत असते आणि खरंच खूप चविष्ट पण लागते भाजी. तर इकडे राहिलेला जो होता तिला असं वाटत होतं की नाही टाकून द्यायला पाहिजे, म्हणून तिने जो आपला पावभाजी मसाला होता तो पण तिने पूर्ण टाकून दिला. आणि त्यानंतर ते आता वरण ओतून घेतलं पूर्ण आणि ते आता इकडे फोडणी दिलेलं आहे. आणि आम्ही इकडे आता ते थोडं शिजून घेते 5-10 मिनटं, कारण थोडं पाणी होतं, ते थोडं थिकनेस यायला पाहिजे होतं म्हणून. आणि इकडे आता आपली भाजी आता खमंग असा वास सुटलेला आहे, खूप छान अशी रेडी झालेली आहे. एकदम ते बटरमध्ये फोडणी दिला ना त्याचा तो सुगंध येत होता. आणि वरून तिने सुद्धा ते बटर टाकले होते. मी म्हटलं कशाला एवढे बटर टाकत आहे, तर ती म्हणत होती की अगं पावभाजी म्हणजे तेच एक बटर जास्त असलं ना, तर खरं तुला रेसिपी पाहिजे आहे ना, तर तू फक्त माझ्याकडून शिक.
मी म्हटलं की ठीक आहे बा, मला इडली डोसा येते, पण या कसं हे काही रेसिपी येत नाही. मी म्हटलं आपण चुपचाप राहावं आणि तिच्या गुणाचं शिकून घ्यावं. आणि आता तिने पावचा पॅकेट फोडलेला आहे आणि त्यामधले आता पाव काढून मधातून कट करून अंदर पण बटर लावला आणि तव्यावर सुद्धा बटर लावून ती पाव ते भाजून घेते आहे. आणि गरमागरम पाव, लिंबू होते घरी छान मस्त, जेवढे पाहिजे तेवढे लिंबू झाडाला लागले होते आणि दुपारीच तिने तोडून सुद्धा ठेवलेले होते. पूर्ण सोय तिने करून ठेवली होती. आणि इकडे लिंबू, बारीक बारीक चिरलेला कांदा, पाव आले होते आणि त्यांना ती ताट करत होती. आणि त्यांना सांगितलं होतं तिने की भाऊजीसोबत कढी पण पाहिजे आहेत का. म्हणत होते की हो मला कढी तर आवडतेच, मग गरम गरम आहे तर मग ते कढी. तर तिने तिच्या भाऊजीला ताट करून दिलेलं आहे. आणि यावर्षी तर मी आंब्याच्या रसाला माहेरी आली तर खूप छान असा दिवस आजचा खूप चांगला गेलेला आहे. तर या समोरचे व्हिडिओ तुम्ही नक्की आपले आता माहेरचे असणार आहे, तर पुढचे व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. तर आम्ही पावभाजीचा आस्वाद घेते आहे. तुम्ही पावभाजी आधी घरी केली असाल तर पावभाजी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. रावांना तर पावभाजी खूप आवडलेली आहे आणि ते म्हणत होते की खरंच हॉटेलसारखी टेस्ट झालेली आहे. आणि अजून तिने प्लेटमध्ये जेव्हा भाजी दिली तर त्यामध्ये सुद्धा तिने बटर टाकलेलं होतं. आणि चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ आपला थांबवते. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.